चला मुलांनो, आपलं चालू होतं पहा एक्सरसाइज 4.1 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टर मधलं क्वेश्चन नंबर पहिला मधलं आपण 4 गणित मागच्या व्हिडिओ मध्ये बघितले होते. आता राहिलेले जे एक गणित बाकी होते त्यामध्ये क्वेश्चन नंबर पहिल्यामध्ये फक्त सर्व 5 गणित आहेत. त्या 5 गणितांपैकी एक गणित बाकी आहे ते पहिले आपण घेऊया आणि नंतर लगेच क्वेश्चन नंबर दुसरा आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. पण क्वेश्चन काय होता आपला, फाइंड द जॉइंट इक्वेशन और कंबाइंड इक्वेशन ऑफ द गिवन पेअर ऑफ लाइन्स. हा क्वेश्चन होता आपला. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचंय, आपल्याला फाइंड करायचंय कंबाइंड इक्वेशन फाइंड करायचंय किंवा जॉइंट इक्वेशन त्याला आपण म्हणू शकतो. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट करतोय मी. पहा, पासिंग थ्रू -1, 0 1 is a parallel to x plus 3y minus 1 equal to 0 and other perpendicular to 2x minus 3y minus 1 equal to 0. पाहता पहिले क्वेश्चन व्यवस्थित पहिले वाचून घ्यायचं. क्वेश्चन मध्ये दिलेलं काय आहे आपल्याला. ठीक आहे. आता क्वेश्चन आपल्याला समजला ना, मग आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात की आपल्याला करायचं काय नेमकं. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, पासिंग थ्रू पॉइंट, 2 पॉइंट दिलेले आहे. ही x1 हा y वर आपण घेत असतो. त्याचं म्हणणं की एक पॅरलल आहे, 1 इज अ पॅरलल, एक लाईन पॅरलल आहे. काय आहे, x plus 3y minus 1 equal to 0 आणि अदर इज अ परपेंडिक्युलर टू, एक लाईन कशी परपेंडिक्युलर आहे. कोणा लाईनला परपेंडिक्युलर आहे ती 2x minus 3y minus 1 equal to 0 या लाईनला परपेंडिक्युलर. आता हे परपेंडिक्युलरचं आणि पॅरललचं काय म्हणणं असते, हे कशा करता असते बघा. ह्या दोन गोष्टी तुम्हाला माहिती समजल्या पाहिजे. आता पॅरलल असेल तर स्लोप काय बदलायचं काम नाही आपल्याला, पण परपेंडिक्युलर असेल तर स्लोप साठी आपल्याला फॉर्म्युला आहे m ही गोष्ट काय करतो आपण -1/m. ठीक आहे ना, परपेंडिक्युलर साठी. परंतु पॅरलल असेल तर काय करतो m = m, m1 = m2, म्हणजे ते सारखंच असते. ठीक आहे. चला पुढे जाऊया. मग आपण पहा आता इकडं सगळं दिसते व्यवस्थित, काय अडचण नाही ना. ओके. चला सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन ऑफ लाईन. कोणती इक्वेशन आपण पहिली किती लाईन दिलेली आपल्याला, x plus 3y minus 1 ही लाईन दिलेली, ती घेतो आपण इथं घेतली. मग इकडे स्लोप घेतो मी. स्लोप काय असं इक्वेशन असेल, ax plus b y plus c असेल आणि त्यासाठी स्लोप असेल तर तुम्हाला माहिती आहे या म्हणजे गोष्ट काय घेतो -a/b. -a/b म्हणजे काय असते, कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ y. मग a कोण इथं x च्या सोबत कोण नाही म्हणजे 1 असतो, -1/y सोबत कोण 3, 1/3 -1/3 तुमचा आला स्लोप. या माझा स्लोप ऑफ लाईन इज अ पॅरलल टू द इक्वेशन. स्लोप ऑफ लाईन कशी आपली पॅरलल आहे. कोणत्या इक्वेशनला, याच इक्वेशनला पॅरलल आहे. पॅरलल आहे म्हणजे टेन्शन आहे का नाही, सगळं तुमचा m1 काय येईल -1/3 कॉन्स्टंट आहे. तसा काही बदल आहे त्यामध्ये, काहीच बदल नाही. आता नंतर नेक्स्ट काय आपल्याला दुसरं इक्वेशन कोणतं आहे, 2x minus 3y minus 1 equal to 0. मी याच्याकरता स्लोप घेतो मी m2 = परत तेच आपलं -a/b -a म्हणजे काय, कोएफिशिएंट ऑफ x किती आहे 2 -2 अपॉन कोएफिशिएंट ऑफ y किती आहे -3 -2 अपॉन -3. बरोबर. लाईट गेली आपली, 2 मिनिट थांबा. काही अडचण नाही, लाईट गेली तरी काही प्रॉब्लेम नाही, होऊन जाईल आपलं. -2 अपॉन 3. मग स्लोप ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू इक्वेशन 2. माझा परपेंडिक्युलर आहे, तर काय होईल मग पहा, m2 = -1/m. परपेंडिक्युलर साठी फॉर्म्युला आपल्याला -1/m2. m2 किती आपल्याला 2/3, -1/2/3. 3 कुठे गेला वरती, 3/2 हा मायनस जास्त असा -3/2 बाय स्लोप पॉइंट फ्रॉम इक्वेशन ऑफ लाईन. आता तुम्हाला असं असेल तर स्लोप पॉइंट फ्रॉमचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे. मग स्लोप पॉइंट फ्रॉमचं इक्वेशन काय आहे, y - y1 = m1 × x - x1. हे झालं पहिल्या स्लोप साठी. आणि सेकंड स्लोप साठी काय दिलं इक्वेशन, y - y1 तेच, फक्त इथं काय बदलला, m1 च्या ठिकाणी येईल m2 x - x1. सोपं एकदम इझी. चला पुढे जाऊया. मग आता y - y1 किती आहे, हा 2 पुट करा, 2 = m1 किती आहे -1/3 -1/3 x - x1 किती आहे -1 मायनस आणि हा मायनस काय झाला +1. बरोबर. हा 3 गेला इकडे, 3 × y 3y -3 × 6 हा 6 आला, 3 × 2 = 6 = -1 मल्टिप्लाय करून घे, -1 × x -x -1 -1. ही पुन्हा प्रोडक्ट काय x + 1 प्लस हा 3y -6 = 0. याला बरोबर सॉल्व करून घेतलं तर काय होईल, x + 3y
6 तून 1 गेला खाली उरले -5 तुमचं आलेलं x + 3y - 5 = 0. इथपर्यंत काही अडचण कोणाची नाही. आता असं तुम्ही आता याला पहा. मग आता इकडं हे आलं. आता सेकंड साठी काय? सेकंड साठी पहा y - y1 = m2 x - x1 बरोबर. मग आता y - y1 किती तोच घ्यायचा 2 नंतर m2 किती काढला आपण m2 इथे काढला ते m2 -3/2 तो पुट करायचा 3/2 x + 1 x + 1 कसा x - x1 कसा घेतला आपण हा -1 -(-1) सगळं तेच आहे. मला हा 2 डिवाइड तिकडे करा मल्टिप्लिकेशन मध्ये 2 * y 2y -4 = -3 मल्टिप्लाय करू -3 × x -3x -3 × 1 -3. आता ही पुन्हा इकडे आहे त्या पॉझिटिव्ह मग काय +3x + 3 हा +2y आणि हा -4 = 0. याला बरोबर करून घेऊ. 3x + 2y 4 2 3 गेले खाली उरला -1 = 0. आपल्याला दोन इक्वेशन भेटले. कोणतं भेटलं पहा. एक भेटलं हे इथं x + 3y - 5 = 0. एक भेटलं हे 3x + 2y - 1 = 0. आता आपण काय फाइंड करायचं रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन फाइंड करायचं. मग जॉइंट इक्वेशन फाइंड करण्यासाठी आपण काय करणार सांगा काय करणार. एक मिनिट मी इथं फ्लॅश ओढतो. सांगा काय करणार आपण त्यासाठी रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन म्हणल्यावर हे इक्वेशन आणि हे इक्वेशन दोन्ही इक्वेशन मल्टिप्लिकेशन मध्ये = 0. मग आता यातलं x ने पूर्ण ब्रॅकेटला मग 3y ने पूर्ण ब्रॅकेटला आणि या -5 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. मग पहा x * 3x + 2y - 1 नंतर +3y ने मल्टिप्लाय केलं 3x + 2y - 1 आणि नंतर -5 ने मल्टिप्लाय केलं 3x + 2y - 1 = 0. मग आता मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल हा 3x येईल हा 2xy हा -x हे 3 मल्टिप्लाय 3 3 9xy 3 2 6x y2 3 * y * 1 काय होईल -3y 5 मल्टिप्लाय कर 5 3 15x 5 2 10y आणि 5 1 5 -+5 = 0. याला बरोबर करून घेतलं व्यवस्थित जे कॅन्सल होतील कॅन्सल करून टाकलं उत्तर काय आलं पहा 3x² + 11xy + 6y² - 16x - 13y + 5 = 0. दिस इज द रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन तुमचं काय होईल. दिस इज द रिक्वायर्ड जॉइंट इक्वेशन. पहा सोपं घेत होतं कळलं. काही अडचण कोणाची याचा व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढणं झाला असेल याला व्यवस्थित लिहून घ्यायचं. परत एक दोन वेळेस सॉल्व्ह करून पाहायचंय. पहा आता पुढचं गणित आपण क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट करूया. ओके चला मग आता स्टार्ट करूया आपण क्वेश्चन नंबर 2. पहा क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो आपला तर फाइंड द सेपरेट इक्वेशन ऑफ लाइन्स रिप्रेझेंट बाय द फॉलोइंग इक्वेशन. काय करायचं आपल्याला सेपरेट करायचं इक्वेशन. मागचा क्वेश्चन काय होता आपला फाइंड द कंबाईन इक्वेशन. पहिले काय केलं कंबाईन केलं. आता काय केलं सेपरेट करायचं. पहिले जुळवायचं मग तोडायचं असं काहीतरी करायचं ते. आता हे जर जुळलेलं आहे ते पहिले तोडायचं आहे फक्त. ओके पहा मग आता स्टार्ट करूया आपण क्वेश्चन नंबर पहिला. की सोपं आहे पहा. पहिला दुसरा तिसरा भरपूर क्वेश्चन आहे यामध्ये एक एक पुढे घेऊ आपण. चला पहा क्वेश्चन नंबर दुसऱ्या मधलं पहिलं गणित काय आलं पहा 3ay² + 7xy = 0. सगळ्यात पहिले मला सांगा हे इक्वेशन जे आहे गिवन होमोजिनियस इक्वेशन. आता हे होमोजिनियस काय आहे तुम्हाला बोललो होतो. होमोजिनियस म्हणजे काय डिग्री सेम असली पाहिजे. याची डिग्री किती आहे पहा 3y² ही y² आहे + 7x * y x ची 1 आणि y ची 1 1 + 1 इज 2 म्हणजे ही 2 आहे हिची 2 आहे म्हणून ते काय झालं होमोजिनियस इक्वेशन आहे. ठीक आहे. आता आपल्याला सेपरेट करायचं आहे. या दोघांमध्ये कॉमन टर्म कोणती आहे इकडे y इकडे y² आहे इकडे y आहे. दोघांमधून y कॉमन निघतो म्हणून मी काय करतो y कॉमन काढतो. आतमध्ये काय आलं इथं 3y + 7x = 0. मग हा 0 कोणाचा आहे दोघांतून टाका. मग y = 0 and 3y + 7x = 0. पण this is a required separate equation. separate equation. कळलं सोपं एकदम. पहा दुसरं नाही सॉल्व्ह करू एकदम सोपं काय दुसरं पण पहा सगळ्यात दिसते व्यवस्थित. पहा आता इकडं गिवन होमोजिनियस इक्वेशन
इज होमोजिनियस पहा स्क्वेअर आहे, स्क्वेअर दोघांचा स्क्वेअर सेम आहे, ठीक आहे, ऑर्डर सारखी असली पाहिजे त्याची, डिग्री सारखी असली पाहिजे त्याची. मग पहा आता इकडं 5x स्क्वेअर मायनस 9y स्क्वेअर इक्वल टू 0. काय 0. मग आता इथे पहा x स्क्वेअर इथे x स्क्वेअर आहे, मग कसं करावं आता याला सोपं. मी काय करतो तर इथं हा रूट 5 घेतो आणि हा x घेतो, या दोघा मिळून घेतो होल स्क्वेअर. चालते असं घेतलं तर चालते. इथं काय मायनस 10 चा 9 5 स्क्वेअर 3 चा आणि हा y 10 चा 3y चा होल स्क्वेअर इक्वल टू 0. पहा आलं बरोबर. चला पुढे जाऊया. मग आता मला सांगा 5x याचा होल स्क्वेअर 3y याचा होल स्क्वेअर आपल्याला फॉर्म्युला आहे. पहा फॉर्म्युला काय आपल्याजवळ पहा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे a प्लस b एका ब्रॅकेट मध्ये आणि एका ब्रॅकेट मध्ये काय a मायनस b आहे. बस याच्या ठिकाणी 5x पकडा आणि b च्या ठिकाणी काय 3y पकडा. a प्लस b म्हणजे काय येईल मग रूट 5x प्लस 3y एका ब्रॅकेट मध्ये काय पहा बरं 5x मायनस 3y एका ब्रॅकेट मध्ये इक्वल टू 0. अरे याप्रमाणे हा 0 कोणाचा आहे दोघांना दोन टाका. मग हा रूट 5x प्लस 3y इक्वल टू 0 अँड रूट 5x minus 3y equal to 0. These are separate equation. क्या required separate equation असं लिहितो चालते असं लिहा. required separate equation सोपं एकदम. चला नेक्स्ट पुढचं बघूया. पहा काय म्हणणे given homogeneous equation काय आपल्याजवळ x स्क्वेअर मायनस 4xy इक्वल टू 0. x स्क्वेअर हा 2 x ची पॉवर 1 y ची पॉवर 1 ची डिग्री किती मग 1 आणि 1 2 बरोबर. आता या दोघांमधून कॉमन काय येते इथे x स्क्वेअर इथे x आहे x कॉमन काढतो मग मी x कॉमन काढला ठीक आहे. आता x कॉमन काढला तर आतमध्ये कोण कोण राहिलं पहा आतमध्ये राहिला इथे x स्क्वेअर मधला 1x आणि इथे राहिला 4y फक्त इक्वल टू 0. सोपं एकदम. मग आता हा 0 कोणाचा आहे दोघांतून टाका म्हणजे x इक्वल टू 0 अँड x मायनस 4y इक्वल टू 0. बस इतकंच करायचं आहे. रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन. किती सोपं आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. हा काढला स्क्रीनशॉट. आता सगळे व्यवस्थित लिहून घ्यायचे. चला पुढचा क्वेश्चन बघूया चौथा. पहा आता चौथा क्वेश्चन काय म्हणतो क्वेश्चन दुसऱ्या मध्ये चौथा 3x स्क्वेअर मायनस 10xy मायनस 8y स्क्वेअर. सगळ्यात पहिले होमोजिनियस आहे का o आहे. x स्क्वेअर x आणि y दोघांची पॉवर सारखी 2 आहे y ची पॉवर पण 2 आहे ठीक आहे. मग सोल्युशन घेतो मी. सगळ्यात पहिले सोल्युशन घेताना काय घेतो पहा गिवन होमोजिनियस इक्वेशन काय आहे आपलं 3x स्क्वेअर मायनस 10xy मायनस 8y स्क्वेअर इक्वल टू 0. आता असं इक्वेशन आलं. आता हे इक्वेशन तुम्हाला माहिती आहे कसं असते. हे इक्वेशन असते आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय असते क्वाड्रॅटिक इक्वेशन असते. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे बरोबर मी या कसं करतो आपण पाहायचे अवयव पाडायचे आपल्याला. कारण की कॉमन तर काढू शकत नाही. 3 टर्म आलेले आहेत मागच्याच फक्त 2 टर्म आल्या म्हणून कॉमन काढलं. 2 टर्म आल्या म्हणून फॉर्म्युला लावला. पण इथे 3 टर्म आला. 3 टर्म आला म्हणून कॉमन निघणार का आपलं नाही. इथे x आहे इथे x आहे इथे x आहे का नाही कॉमन निघते का नाही. मग हे इक्वेशन म्हणतो आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग या 3 चा ने 8 चा गुणाकार करू. मग 8 गुणिले 3 3 इंटू मायनस 8 किती आलं 8 3 24 मायनस 24. मग आता मायनस 24 चे अशा अवयव पाडायचे की त्याची बेरीज किंवा गुणा बेरीज किती आला पाहिजे मायनस 10 आला पाहिजे बेरीज किंवा वजाबाकी आणि गुणाकार किती आला पाहिजे 24 आला पाहिजे. सांगा बरं 12 12 12 2 24 12 आणि 2 बरोबर असे दोन अवयव पडले किंवा 2 आणि 12 असं 2 आणि 12 ठीक आहे. मग आता याचा मायनस कोण आणि प्लस कोण मायनस 10 पाहिजे म्हणून मी मायनस 12 मोठी संख्येला मायनस देतो. पहा 12 दुने 24 आणि 12 तून 2 गेले खाली उरले मायनस 10 बरोबर. मग चला घेऊया इथं 3x स्क्वेअर बरोबर. पहिले मायनस 12 घेऊ मी मायनस 12x मायनस प्लस 2x बरोबर किंवा xy घ्या सरळ हा xy घेतो मी 12xy या मायनस असतो ना आपलं नंतर प्लस 2xy मायनस 8y स्क्वेअर इक्वल टू 0. चला पुढे आता या दोघांमधून कॉमन काय आले किंवा कॉमन टर्म कोणती ती पाहिजे दोघांमधून 3x कॉमन येते. मग आतमध्ये कोण राहिलं इथं x आला
3 चौक 12 म्हणजे 4, x बाहेर म्हणून होतो y, बरोबर. इथे कॉमन काय येते बघा आपण, प्लस, इथे कॉमन येते 2, नंतर इथे y, इथे y म्हणून 2y कॉमन आला. मग आतमध्ये काय राहील, हा x, 2 चौक 8 म्हणून 4, इथे राहील y इक्वल टू 0. चला पुढे मग आता सगळ्यात पहिले सांगा कॉमन टर्म मध्ये x 4y, x 4y. मी x 4y इथे लिहितो. राहिली कोणती टर्म आपली 3x 2y, मग हा 3x 2y इक्वल टू 0. मग हा 0 कोणाचा आहे, दोघा देऊन टाकू. x 4y इक्वल टू 0 अँड 3x 2y इक्वल टू 0. झालं, इतकंच काढायचं. पुढे सॉल्व करत बसायचं नाही, कारण की सांगितलं का आपल्याला क्वेश्चन फाइंड द सेपरेट इक्वेशन. म्हणून लिहायचं रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन. जर ते सोपं होतं बघा. आता पुढचं काही घेऊ. पहा आता इथं सोल्युशन घेतो. इथं काय म्हणते, गिवन होमोजिनियस इक्वेशन. आता काय आपण होमोजिनियस इक्वेशन, हे दिलेले इक्वेशन सगळ्यात पहिले लिहून घेतो. होमोजिनियस आहे का, x2 xy आणि y2 आहे. सगळ्याची डिग्री किती आहे, 2 आहे. घ्या 3x2 - 2 × √3xy - 3y2 इक्वल टू 0. आता इथं पहा, या 3चा या तिथं कोणावर करतो, किती आला, 3 3 का मायनस नाही, बदल होतो -9. सगळं दिसतंय व्यवस्थित, दिसते. आता -9 चे असे अवयव पडायचे की जर गुणाकार -9 आला पाहिजे, पण बेरीज किंवा वजाबाकी किती आला पाहिजे, 2√3 आला पाहिजे. किती आला पाहिजे, 2√3. सांगा बरं किती येईल, 2√3 म्हणल्यावर काय कसं येईल, उत्तर तर 9 आलं पाहिजे. उत्तर त्याला पाहिजे 9 आलं पाहिजे. सांगा आपण कोण येते, सांगा बरं पटापट सांगा. पहा मी घेतो, हा घेतो 3√3 घेतो आणि हा घेतो √3. हे दोन अवयव पडले. तुम्हाला सांगितलं गुणाकार 9 कसा येतो, पहा कसा येतो 9. √3 हा 3 जास्त असा इंटू √3 × √3, √2 झाला कॅन्सल, उत्तर फक्त 3 आणि 3 3 का 9. आता मायनस पाहिजे आपल्याला, -2 पाहिजे म्हणून याला मायनस देतो पहिले. कारण की मोठी संख्या कोणती, 3. मग 3√3 मधून 1√3 गेला, किती राहिले, 2√3. बरोबर ना, 3√3 मधून 1√3 गेला, किती राहिले, 2√3, म्हणजे 2√3 घ्यायचं ना आपल्याला. करा मग सॉल्व. पहा मग आता 3x2 - 3√3x × y +√3xy - 3y2 इक्वल टू 0. आता या दोघांमधून कॉमन काय येते पहा, हा 3 कॉमन काढला. इथे x2 मधला एक x कॉमन घेतो, या x मधला x कॉमन आला. आतमध्ये इथे कोण राहील, इथे राहील x, इथे कोण राहील पहा मायनस हा √3 आणि हा सोबतचा y. इतकंच राहिलं. बघ काय राहिलं का, नाही. म्हणजे काय राहिलं पहा, इथं x - √3 × y, y रूटच्या बाहेर आहे. आता प्लस या दोघांमधून कॉमन घ्यायचं. इथं √3 आहे, कॉमन तर घेता येणार नाही का, घेता येईल कॉमन, घेता येते कॉमन. मग घेतो मी इथं √3 कॉमन घेतो. इथं हा √3 आहे, √3 कॉमन घेतला. इथे x आहे, इथे y2 म्हणजे y कॉमन घेतो. मग आतमध्ये काय राहील पहा बरं, इथं राहील हा x मायनस. आता या 3 मधून तर √3 कॉमन निघतो का, निघतो. पहा या 3 ला आपण कसं लिहू शकतो, √3 × √3. बरोबर. मग आता या 3 मधला 1√3 बाहेर काढायचा, आतमध्ये कोण राहील, मग 1√3 राहिला आणि सोबत कोण राहिला, y राहिला इक्वल टू 0. ओके, कळलं. आता पहा दोघांची ब्रॅकेट कोणती सेम आहे, ही सेम आहे. म्हणजे x - √3 × y कॉमन काढला. राहिलं काय आपल्याला, राहिला आपल्याला 3x, हा 3x प्लस हा √3y इक्वल टू 0. मग 0 कोणाचा आहे, दोघांचा आहे, दोघांना देऊन टाका. मग घ्या x - √3 × y इक्वल टू 0 अँड 3x + √3y इक्वल टू 0. या प्रमाणे तुमचं आलेलं उत्तर. पहा सगळं दिसतंय व्यवस्थित. पहा या प्रमाणे तुमचं रिक्वायर्ड लिहायचं, रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन, रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन. किती सोपं होतं, कळलं. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन. काढला स्क्रीनशॉट. चला पुढे जाऊया आपण. आता पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. टाइम झालेला आहे भरपूर. ठीक आहे, चला मग भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि लिहून आपल्या वहीत लिहायचं, परत सॉल्व्ह करून बघायचं.
सोपे सोपे सेपरेट इक्वेशन, पुढे पण सेपरेट इक्वेशन आहे आपल्याला, आहे भरपूर गणित. चला मग, हॅव अ नाईस डे ऑल ऑफ यू.